Chalo, good evening everyone. So today is 27th of May and now we are heading towards our 7th session of the chapter called as trigonometric functions. बरोबर? चला, तर आजच्या सेशन मध्ये आपण एक इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट लर्न करणार आहोत. दॅट इज व्हॉट वी आर कॉलिंग इट एज अ प्रिन्सिपल सोल्युशन. जर आपण टार्गेट पब्लिकेशन रेफर केलं तर टार्गेट पब्लिकेशन मध्ये जनरल सोल्युशन वरती प्रत्येक वर्षी बोर्ड मध्ये विचारलेले क्वेश्चन, प्रत्येक वर्षी जनरल सोल्युशन विचारले. बरोबर? प्रिन्सिपल सोल्युशन खूप रेअर विचारले. याचा अर्थ असा नाही की आपण प्रिन्सिपल सोल्युशन प्रिपेअरच करायचं नाही. बरोबर? अतिशय सोपा कॉन्सेप्ट आहे. ओके, तो कसा म्हणजे एक्झॅक्टली रिअल लाईफ मध्ये इम्प्लिमेंट करायचा ते आपण आजच्या लेक्चर मध्ये लर्न करणार आहोत. राईट? चला, तर आपण काय करूया, एक क्विक रिकॅप घेऊया की ज्यावेळी आपल्याला प्रिन्सिपल सोल्युशन्स लर्न करायचे, मी सांगितले की प्रिन्सिपल सोल्युशन हे 0 डिग्री पासून नेहमी 360 डिग्री म्हणजे 0 पासून ते 2π याच झोन मध्ये आपल्याला आपली प्रिन्सिपल सोल्युशनची व्हॅल्यू मिळणार. बरोबर? म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आपल्याला काय लक्षात ठेवायची आहे, प्रिन्सिपल सोल्युशन ऑलवेज लाईज फ्रॉम 0 डिग्री टू 360 डिग्री या दोघांच्या मध्येच आपल्याला प्रिन्सिपल सोल्युशन मिळणार आहे. आता हे प्रिन्सिपल सोल्युशन आहे काय हे आपल्याला लर्न करायचं. बरोबर? तर मी या केसमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट जो कॉन्सेप्ट दिलेला आहे तो इथे, जे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. पण प्रिन्सिपल सोल्युशन लर्न करताना नेहमी आपल्याला एक्स ऍक्सिस वरतीच फोकस करायचे, वाय ला कन्सिडरच करायचं नाही. मी काय सांगितलं कळालं? प्रिन्सिपल सोल्युशन लर्न करताना मी नेहमी एक्स ऍक्सिस वरतीच फोकस करणार. मग आता एक्स ऍक्सिस वरती कोणते कोणते अँगल आहे तरी 0 डिग्री. झिरोलाच आपण 2π डिग्री पण म्हणतो, कारण ज्यावेळी मी एक सर्कल कंप्लीट करतो, बरोबर, इथूनच सुरुवात झाली होती 0 डिग्रीची, इथं आला 90 डिग्री, इथं आला 180 डिग्री, इथं आला 270 डिग्री अँड हिअर वी हॅव कम्प्लीटेड दॅट सर्कल ऍज 360 डिग्री. तर त्या 360 ला बरोबर मी काय केले रे, 2π म्हणून लिहिलेलं आहे. राईट? इथं आपण लिहिलेलं आहे पाय. राईट? ओके, आता आपल्याला हे माहिती आहे ASTC. राईट? ऍड शुगर टू कॉफी. याच्यामध्ये काय, ए म्हणजे ऑल. ऑल म्हणजे काय, संपूर्ण जे साहीच्या साही ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आहेत ते फर्स्ट क्वाड्रंट मध्ये नेहमी पॉझिटिव्ह असतात. सेकंड क्वाड्रंट मध्ये एस, ऍड शुगर. शुगर म्हणजे काय, साइन. आणि साइनचं रिलेशन पुन्हा बरोबर कोसेक, म्हणून साइन पॉझिटिव्ह म्हणून कोसेक पॉझिटिव्ह सेकंड क्वाड्रंट मध्ये. बरोबर? थर्ड क्वाड्रंट मध्ये आपल्याला माहिती आहे टी म्हणजे काय, ऍड शुगर टू. टी स्टँड फॉर व्हॉट, टॅन. टॅनचा रेसिप्रोकल कोण, कॉट. आणि कॉफी. कॉफी म्हणजे काय, इथं कोसेक झालेला आहे, इथं कॉट झालेला आहे, म्हणजे राहिला काय, इथं कॉस, आणि म्हणून काय आला, कॉसचा रेसिप्रोकल आला सेक. बरोबर? म्हणजे पहिल्या क्वाड्रंट मध्ये ऑल पॉझिटिव्ह, दुसऱ्या क्वाड्रंट मध्ये साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह, तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह, आणि चौथ्या क्वाड्रंट मध्ये कॉस आणि सेक पॉझिटिव्ह. हे आपल्याला माहित आहे. राईट? आता ज्यावेळी मला सेकंड क्वाड्रंट इंडिकेट करायचंय, मला सेकंड क्वाड्रंट दाखवायचं आहे, तर आपण काय करू शकतो रे, इथून सुरुवात करतो आणि पाय पर्यंत आलो. बरोबर? त्या पायच्या मागे थोडंसं जावं लागेल, म्हणून मी काय केलं, पाय मायनस थीटा. इथून सुरुवात केली आपण पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस पासून इथपर्यंत आलो पाय. बरोबर? पण त्या पायच्या मागे आपण गेलो म्हणजे आपण सेकंड क्वाड्रंट मध्ये गेलो, म्हणून आपण इथे काय इंडिकेट केलं, पाय मायनस थीटा सेकंड क्वाड्रंट. बरोबर? पाय म्हणजे 180 डिग्री, हे सर्वांना माहिती आहे. राईट? आता मला थर्ड क्वाड्रंट इंडिकेट करायचं, तर मी काय करणार, इथूनच सुरुवात करणार आणि काय करणार आहे, या पाय पर्यंत आलो, पायच्या पुढे थोडंसं थीटा अँगल गेलो, म्हणून थर्ड क्वाड्रंटला मी कसं इंडिकेट केलं, पाय प्लस थीटा. मी काय बोलतो कळते, सेकंड क्वाड्रंटला कसं इंडिकेट केलं, 0 पासून पाय पर्यंत गेलो, पाय पासून मागे आलो म्हणून मायनस थीटा. थर्ड क्वाड्रंट मध्ये काय केलं, पाय प्लस थीटा. का, कारण थीटा अँगल पुढे गेलो. इथपर्यंत ओके. म्हणजे सेकंड क्वाड्रंटला इंडिकेट करताना मी पाय मायनस थीटा लिहिणार, सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह असणार, थर्ड क्वाड्रंटला इंडिकेट करताना मी पाय प्लस थीटा लिहिणार, आणि त्या थर्ड क्वाड्रंट मध्ये टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह असणार. सगळेजण आहात माझ्या बरोबर? खूप इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे, समजून घ्या. ओके? ज्यावेळी मला फर्स्ट क्वाड्रंटला इंडिकेट करायचे, फर्स्ट क्वाड्रंट, बरोबर, फर्स्ट क्वाड्रंटला इंडिकेट करण्यासाठी मी काय केले रे बाबा, चेक करा, सांडलो होतो मी. फर्स्ट क्वाड्रंटला इंडिकेट करायचे, मला काय करावं लागेल, फर्स्ट क्वाड्रंट 2πच्या पुढे जातोय आपण फर्स्ट क्वाड्रंट मध्ये, म्हणून मी काय केलं, 2π प्लस थीटा इंडिकेट केलं. थर्ड क्वाड्रंटला लिहायचे, काय करावं लागेल, 2π मायनस थीटा, कारण मी इथून सुरुवात केली, इथपर्यंत आलो, 2π पर्यंत गेलो, पुन्हा मागे आलो ना, म्हणून 2π मायनस थीटा आपण फोर्थ क्वाड्रंटला इंडिकेट केलं. आता चेक करा, मी थर्ड क्वाड्रंट असो किंवा फर्स्ट क्वाड्रंट असो, फर्स्ट क्वाड्रंटला 2πच्या लँग्वेज मध्ये दिले, फोर्थ क्वाड्रंटला 2πच्या लँग्वेज मध्ये दिले, आणि या दोघांना पायच्या लँग्वेज मध्ये दिले. इज इट क्लिअर? एवढं जरी कळलं तर आता मला पूर्ण प्रिन्सिपल सोल्युशन येणार. आणि मी काल सांगितले, प्रिन्सिपल सोल्युशन ऑलवेज हॅव 2 व्हॅल्यूज. आपल्याला 2 व्हॅल्यू मिळणार आहे.
चला आपण काय करूया, हाच कॉन्सेप्ट लक्षात घेऊन आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचा प्रयत्न करूया. राईट. चला आता काय दिलेले, त्यांनी सांगितले की कॉस थिटाची व्हॅल्यू 1/2 आहे, तर याचे प्रिन्सिपल सोल्युशन कॅल्क्युलेट करा. बरोबर. ते कसा विचारतील, फाइंड दी प्रिन्सिपल. दी प्रिन्सिपल काय लिहिले, स्पेलिंग पुन्हा एकदा सांगतो काय रे, फाइंड दी प्रिन्सिपल सोल्युशन असं म्हणतील. राईट. काय दिलं त्यांनी क्वेश्चन, कॉस थिटा इक्वल्स टू 1/2. राईट. आता पटकन आपला टेबल रिकॉल करायचा प्रयत्न करायचा. बरोबर. साइन 30 1/2 आहे. साइन 30 1/2 म्हणजे कॉस 60 डिग्री 1/2 असणार आहे. बरोबर. म्हणजे मी याला असं लिहू शकतो का, चेक करा सर्वांनी, कॅन आय राईट दिस ॲज का आन्सर. काय करूयात आपण, कन्सिडर गिवन क्वेश्चन. काय रे, कन्सिडर cos theta is equals to 1/2. बरोबर. यालाच आपण असं लिहू शकतो का रे, पुन्हा चेक करा. therefore cos of theta is equals to, इथे किती आलं रे, cos of किती 60 डिग्री. बरोबर का, cos 60 1/2 असतो. बरोबर. 60 डिग्री म्हणजे किती आलं रे, पाय डिवाइडेड बाय 3. डू यू ऑल एग्री विथ मी. बरोबर. पाय म्हणजे 180, 180 अपॉन 3 म्हणजे किती आला, 60. म्हणजे थिटाची व्हॅल्यू किती दिसते आपल्याला, 60 डिग्री. म्हणजे आपण लिहू शकतो काय, देअरफॉर थिटा इज इक्वल्स टू π/3. इथपर्यंत ओके आहे सर्वांना. बरोबर. पण मी सांगितले, ज्यावेळी आपण प्रिन्सिपल सोल्युशन कॅल्क्युलेट करतो आपल्याला किती व्हॅल्यू मिळतात रे, 2 व्हॅल्यूज मिळायला पाहिजे. आता पहिली व्हॅल्यू तुम्हाला कन्फर्म झाली, किती आली ती, π/3. बरोबर. आता चेक करा, इथं जर तुम्ही कॉस थिटाचा आन्सर बघितलं, हे कॉस थिटाचा आन्सर पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे रे, पॉझिटिव्ह आहे. आता तुम्हीच जरा फिगर ऑब्झर्व करा आणि तुम्हीच मला सांगा की कॉस कुठे कुठे पॉझिटिव्ह असतो. एकतर फोर्थ क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह आहे आणि फर्स्ट क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह आहे. आता फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आपण ऑलरेडी त्याला इंडिकेट केले. कसं इंडिकेट केले, 60 डिग्री. 60 डिग्री म्हणजे आपण ऑलरेडी फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहोत, जे लिहिलेलं आहे. म्हणजे 2π + θ लिहायची गरज नाही. आता दुसरी कॉसची व्हॅल्यू कुठे पॉझिटिव्ह आहे रे, फोर्थ क्वाड्रंट मध्ये. आता फोर्थ क्वाड्रंट मध्ये आपण कसं इंडिकेट करतो, फोर्थ क्वाड्रंटला 2π - θ. बघा बरं, फोर्थ क्वाड्रंटला आपण कसं इंडिकेट केलं, 2π - θ. मग आपण इथे लिहिताना काय लिहू शकतो रे, बघा चेक करा. कॅन आय राईट द सिमिलर थिंग ॲज, ओके, ऑल्सो, बघा मी काय करतोय, ॲज cos of theta is equals to 1/2. बरोबर. याला असं लिहू शकतो का रे, therefore cos of theta is equals to cos of, इथं आपल्याला माहिती आहे आन्सर किती आलं फोर्थ क्वाड्रंट मध्ये. फोर्थ क्वाड्रंटला कसं लिहू शकतो आपण, 2π - θ लिहू शकतो का नाही. बघा बरं, 2π म्हणजे ऍक्सेस कुठला आहे, एक्स ऍक्सिस. एक्स ऍक्सिसचा रूल काय, नो चेंज. म्हणजे cos थिटाचा आन्सर येणार आहे. आणि 2π - θ म्हणजे क्वाड्रंट फोर्थ क्वाड्रंट मध्ये cos पॉझिटिव्ह आहे का नाही. म्हणजे या cos थिटाला फक्त आपण लिहिले वेगळ्या लँग्वेज मध्ये. आता थिटाची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, किती आहे थिटाची व्हॅल्यू, π/3. ती व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट करूया. म्हणजे इथे काय मिळतं चेक करा, इट इज cos of 2π मायनस किती आलं रे, π/3. बरोबर आहे. आता नुसता 2π म्हणजे किती रे, 2π/1. करा बरं क्रॉस मल्टिप्लाय, काय मिळालं, cos of 6π - π म्हणजे किती आलं रे, 5π. सो कॅन आय राईट दिस ॲज 5π/3 ओव्हर हिअर. आणि या साईडला काय राहिलं रे आपल्याकडे, cos of θ. सो बाय इक्वॅलिटी व्हॉट इज युअर व्हॅल्यू फॉर θ, इट इज 5π/3. बरोबर. आता 5π/3 म्हणजे क्वाड्रंट कुठला आहे चेक करा बरं. π/3 म्हणजे आपल्याला माहिती आहे 60 डिग्री. 60 × 5 300 म्हणजे आला का फोर्थ क्वाड्रंट. आणि मी काय सांगितले, आपल्याला प्रिन्सिपल सोल्युशन 0 to 360 डिग्री मध्ये भेटलं पाहिजे. देअरफॉर काय म्हणू शकतो आपण, प्रिन्सिपल सोल्युशन इज, काय म्हणायचं, पहिली व्हॅल्यू आहे π/3. बरोबर. त्याच्यापेक्षा थोडासा थिटा आपला मोठा आहे, किंवा आपण डायरेक्टली लिहूया, काय रे, असं लिहूया. कसं, इज थिटा इक्वल टू π/3 अँड किती रे, 5π/3. याला मी बॉक्स करणार अँड दिस इज व्हॉट इज माय रिक्वायर्ड सोल्युशन. ते व्यवस्थित लिहायचं. मला काय म्हणायचं कळालं का. मी पुन्हा एकदा सांगतो आपण काय केलं नेमकं. क्वेश्चन आपल्याला दिला होता cos θ इक्वल टू 1/2 आणि त्यांनी सांगितलं काय आपल्याला की प्रिन्सिपल सोल्युशन काढावा. आता आपल्याला हे डोक्यात क्लिअर असलं पाहिजे की प्रिन्सिपल सोल्युशन हे 0 to 360 डिग्री मध्येच लाई करतं. बरोबर. तर मी आधी काय केलं, टेनच्या अकॉर्डिंगली, टेन्थ मध्ये आपल्याला माहिती cos θ 1/2 म्हणजे आपल्याला 60 डिग्री आन्सर मिळालं पाहिजे, जे आपण नॉर्मल टेनच्या मेथडनी कॅल्क्युलेट केलं. या 1/2 ची ऐवजी मी किती लिहिलं, फक्त cos of 60 डिग्री. थिटाची पहिली व्हॅल्यू मिळाली. आता आपल्याला माहिती की प्रिन्सिपल सोल्युशनला 2 आन्सर पाहिजे आणि इथं कॉसचा आन्सर पॉझिटिव्ह आहे. कॉसचा आन्सर पॉझिटिव्ह कोणत्या क्वाड्रंट मध्ये येतं, चौथ्या क्वाड्रंट मध्ये. मग त्या चौथ्या क्वाड्रंटला आपण कसं इंडिकेट केलं, cos θ असाच लिहिला इज इक्वल टू, या 1/2 ला मी काय केलं, cos of 2π - θ इंडिकेट केलं, कारण चौथ्याच क्वाड्रंट मध्ये cos पॉझिटिव्ह आहे.
आता थिटाची व्हॅल्यू आपल्याला माहिती, ती थिटाची जी पहिली व्हॅल्यू आली होती, जी स्टँडर्ड व्हॅल्यू असते, ती व्हॅल्यू इथे टाकायची, त्याच्यावर दुसरं व्हॅल्यू काढायची. म्हणजे आपलं प्रिन्सिपल सोल्युशन किती आलं, π/3 आणि 5π/3. क्लिअर आहे नक्की? शुअर? समजा मला समजलं नाही, पॉसिबल, पहिला क्वेश्चन आहे, नाही समजू शकत. लेट्स प्रोसीड टुवर्ड्स द नेक्स्ट क्वेश्चन. बरोबर? येस. काय क्वेश्चन दिले बघा बरं छानपैकी. आता सेक थिटा दिले आपल्याला 2/√3. सर्वजण आहात माझ्याबरोबर? मेंटली राहा, फिजिकली नको. बरोबर? काय दिले? सेक थिटा दिले आपल्याला 2/√3. सांगितले प्रिन्सिपल सोल्युशन फाइंड आउट करा. बरोबर? काय करूया तरी? काय सांगितले त्यांनी? प्रिन्सिपल सोल्युशन कॅल्क्युलेट करा. बरोबर? आता प्रिन्सिपल सोल्युशन कॅल्क्युलेट करा म्हणजे थोडक्यात काय करतो रे आपण? काय करतो आपण? थिटाच्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करतो. बरोबर ना? मग आता थिटाच्या व्हॅल्यू मला कॅल्क्युलेट करायच्या. या सेकला तुम्ही कॉस मध्ये कन्वर्ट करा तरी चालते, कारण त्याच्यावरून पण थिटा मिळणार आहे ना. कॉस थिटा म्हणजे किती आला? √3/2. म्हणजे थिटा हा थिटाच राहणार आहे, फक्त कॉस का सेक आपल्याला ठरवायचे. मग आता तुम्ही सांगा याला रेसिप्रोकल मध्ये करू का असंच ठेवून कॅल्क्युलेट करू? असंच ठेवून कॅल्क्युलेट करा. छान, मला एक्सपेक्टेड होतच हे. काय करूया तरी? आन्सर. बरोबर? काय करूया? कन्सिडर. बरं, मी काय म्हणतो, समजा आपण सगळे प्रिन्सिपल व्हॅल्यू साइन कॉस टॅन मध्येच काढले तर काय वाईट आहे? म्हणजे सेक, कोसेक आणि कॉटकडे जायची गरजच नाही. आपण सगळे साइन कॉस टॅन मध्येच काढू, पहिले ट्रिग्नोमेट्रिक रेशोज वापरू. जर असं केलं तर काय वाईट आहे? मला काय म्हणायचं, कारण साइन सोपं आहे कॅल्क्युलेट करायला, कॉस सोपं आहे, टॅन सोपं आहे, त्या सगळ्यांचे रेसिप्रोकल म्हणजे बाकीचे. मग मी डायरेक्ट याला कन्सिडर करू ना. कसं रे? कन्सिडर सेक थिटा इज इक्वल्स टू व्हॉट? 2/√3. Therefore, can I write cos theta as what? √3/2. बरोबर? कारण आधीचा प्रॉब्लेम पण असा होता, सोपं जाईल आपल्याला. तुमच्यासाठीच सांगतो मी, मला काय. बरोबर? मला मॅथ्स तसंही येत नाही, हो ना. बरोबर? किती केलं रे? cos theta लिहिला मी √3/2. बरं, आता याच्या पुढे जाऊयात आपण. याच्या पुढे काय करणार आहे मी? सांगा बरं, जरा विचार करा. Therefore, cos of theta is equals to, आता टेन्सच्या अकॉर्डिंगली √3/2 कुठल्या अँगलला आन्सर येतं रे? साइन 60 डिग्री म्हणजे कॉस 30. मग इथे लिहू का रे? कॉस ऑफ किती रे? 30 डिग्री. 30 म्हणजे किती आला रे? π/6. का? कारण पाय म्हणजे 180, 180/6 म्हणजे 30. मग जर तुम्ही इक्वालिटी अप्लाय केली, therefore थिटाची व्हॅल्यू किती आली रे माझी? π/6. हे तर इथपर्यंत क्लिअर. म्हणजे जर हा क्वेश्चन 2 मार्कला आला तर 1 मार्क 10वीच्या अकॉर्डिंगली पडतोय, कारण 10वीत हेच केले ना आपण. बरोबर? आता काय करूया तरी? ज्यांनी नाही केलं त्यांनी समजून घ्या. बरोबर? थिटा किती आलाय आपला? π/6. बरोबर? नाव आता तुम्हीच मला सांगा पुन्हा एकदा. कॉस बघा, आपण या सेकला कन्व्हर्जन केले कॉस मध्ये. बरोबर? कॉस कुठल्या क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह होता रे? 4th क्वाड्रंट मध्ये. बरोबर? 4th क्वाड्रंटला आपण कसं इंडिकेट करतो रे? 2π - थिटा. कसं आठवत? तर बघा, इतिहासाची पानं पलटा. 4th क्वाड्रंट, 4th क्वाड्रंटला कसं लिहितो आपण? 2π - थिटा. कारण बघा बरं, 4th क्वाड्रंट हे माहितीये ना, हा पहिला क्वाड्रंट असतो, हा दुसरा असतो, नसेल तर हे पण सांगू, हा तिसरा असतो, कारण हा चौथा असतो. बरोबर? येस ऑर नो? अपूर्व, हा चौथा क्वाड्रंट असतो. हा, तर चौथ्या क्वाड्रंट मध्ये कॉस पॉझिटिव्ह दिसते. बरोबर? आणि त्या कॉसला आपण चौथ्या क्वाड्रंट मध्ये कसं लिहितो? 2π - थिटा. चला पुन्हा येऊयात. आता चेक करा, इथे काय करू शकतो? नाव वी कॅन राईट. बरोबर? थोडंसं मोठं दिसलं पाहिजे ना 2 मार्क्ससाठी. 2 लाईन नाही लिहायचं. काय लिहिणार? कॉस ऑफ थिटा इज इक्वल्स टू कॉस ऑफ किती रे? 2π - थिटा. कारण कॉस हा चौथ्या क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह असतो. आता थिटाची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे का रे? किती किती आहे रे थिटाची व्हॅल्यू? तन्वी, किती आहे थिटाची व्हॅल्यू? तन्वीला झोप येते आमच्या, जरा उठू दिला. सांग बरं जरा. थिटाची व्हॅल्यू 30. π/6 आहे. 30 कुठं? लक्ष दे जरा. ती हो म्हणते. हर्षद नाही, गणेश. थिटाची व्हॅल्यू किती आहे? थिटाची व्हॅल्यू किती आहे गणेश? हा, अरे गणेश म्हणजे बुद्धीची देवता रे. π/6 नाही येणार, 30 डिग्री. लक्ष दे जरा इथं. 30 तो पण हो म्हणतोय. अरे रती महारथी भरलीत का ना आपल्याकडे एकदम. हा, लक्षच नाही. मी म्हणलं नाही तर फिजिकली बसून काय होणार नाही, फक्त पुढच्या गरम होतील, दुसरं काय होणार नाही. तुम्ही इथं लर्न करण्यासाठी आलाय ना,
इथून बाहेर जाताना आपल्याला वाटलं पाहिजे की यार मी आज काहीतरी लर्न केलं, आज मॅथमॅटिक्स मध्ये काहीतरी प्रिन्सिपल सोल्युशन नावाचा कॉन्सेप्ट असतो तो मला कळाला. त्या प्रिन्सिपल मधला अर्धा पार्ट तर मला ऑलरेडी माहित होता, जो 10वी होता. फक्त मला दुसरा पार्ट माहित करून घ्यायचा होता. मग तो दुसरा पार्ट काय करतोय, मी क्वेश्चनलाच ऑब्झर्व करतोय. त्या क्वेश्चनला 3 स्टँडर्ड फंक्शन मध्ये ठेवतोय. आता √3/2 म्हणजे कॉस्ट पॉझिटिव्ह आहे. कॉस्ट पॉझिटिव्ह कुठल्या क्वाड्रंट मध्ये होतात, चौथ्या. मग चौथ्या क्वाड्रंटला 2π मायनस थीटा दिले. मी आज जे शिकवलंय ना, मी त्याच्यावरतीच प्रश्न विचारतोय. ऐकलं का? 1857 दांडी यात्रा, गांधीजी बरोबर आपण गेलो होतो, हो की नाही? मागे मागे गांधीजींनी पांढऱ्याच कलरचं धोतर घातलं होतं. हा, ते तर क्वेश्चन नाही विचारले ना की अजून. लक्ष द्या ना साहेबा. काय करूया त्याला, इथं थीटाची व्हॅल्यू किती आहे बोला. मी जर म्हणलं 30 आहे तर सेमच आहे ना रे, हो की नाही? गंगा जरी शक्तिमान आहे असं येते. हा, हे किती आलं, cos थीटा इज इक्वल्स टू cos ऑफ 2π मायनस π/6. बरोबर आहे का रे पुन्हा? आता 2π म्हणजे किती रे, 2π/1. काय करणार आता याला, therefore cos ऑफ थीटा इज इक्वल्स टू cos ऑफ राईट पंच किती आला रे, 12π. 12π मायनस लेफ्ट पंच पाय किती आला, 11π. म्हणजे किती आला, 11π/फ्रंट पंच किती आला, 6. बरोबर. therefore थीटाची व्हॅल्यू किती आली रे, 11π/6. बरोबर आहे. ही पण थीटाची व्हॅल्यू आली. therefore प्रिन्सिपल सोल्युशन इज, प्रिन्सिपल सोल्युशन आपण आर म्हणू शकतो. प्रिन्सिपल सोल्युशन आर, कारण 2 आहेत ना. काय म्हणू शकतो, थीटा इक्वल्स टू π/6 अँड 11π/6. छानपैकी आन्सरला बॉक्स करायचा. अँड दिस इज व्हॉट इज माय रिक्वायर्ड सोल्युशन. सर्वांना कळालं की नाही? समजा मला अजूनही नाही कळालं, बरोबर, अजून एक प्रॉब्लेम सॉल्व्ह. येस, काय दिलेलं आहे आपल्याला, कॉट ऑफ √3. मला कॉट मध्ये पाहिजेच नाही, टॅन पाहिजे. बरोबर का नाही? 3 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये प्रिन्सिपलला खेळवायचं. बरोबर. कोणते कोणते, साइन, कॉस, टॅन. बरोबर. चला आता चेक करूया आपण. जर मला याला सॉल्व्ह करायचं, सगळ्यांनी लक्ष द्या, नसेल समजत तर लक्ष द्या सर्वांनी. काय करूया ते आन्सर. सुप्रिया आहे ना लक्ष? कन्सिडर कॉट थीटा इज इक्वल्स टू व्हॉट, √3. मी काय म्हणलं, प्रिन्सिपलला 3 फंक्शन मध्येच खेळवायचं, राईट? therefore काय करूया तरी इथं, tan थीटा इज इक्वल्स टू 1/√3. बरोबर. आता चेक करा, 1/√3 टॅनच्या कुठला अँगल नाही ते चेक करायचं. कितीला आहे तरी, 60 ला का 30 ला? आधी युनिटी बनवा तुमची. मग 30 डिग्रीला नक्की, कारण साइन 30 किती आपला 1/2, कॉस 30 किती आपला √3/2. 2 कॅन्सल, 1/√3 म्हणजे आपला आन्सर बरोबर आहे. तर याला काय करू शकतो, therefore tan ऑफ थीटा इज इक्वल्स टू tan ऑफ 30. 30 म्हणजे किती रे, 5/6. tan कॅन्सल म्हणजे थीटाची व्हॅल्यू किती आली रे, 5/6. ही आपली पहिली थीटाची व्हॅल्यू आली. डू यू ऑल अग्री विथ मी? बरोबर आहे का इथपर्यंत? ओके. पण प्रिन्सिपल व्हॅल्यू 1 असते का रे? नाही, 2 पाहिजे. बरोबर. आता मी काय करणार, थोडंसं 12 इकडे जा. बरोबर. नाव इथं बघा बरं, ह्या कॉटचं कन्व्हर्जन नामांतर केले आपण टॅन मध्ये. बरोबर ना? कॉटला कन्वर्ट केले टॅन मध्ये, राईट? आता टॅन कुठल्या क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह आहे चेक करायचं, तुम्हीच सांगा. टॅन 3rd क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह. मग 3rd क्वाड्रंटला रिप्रेझेंट करताना 2π च्या लँग्वेज मध्ये लिहायचं का पायच्या लँग्वेज मध्ये लिहायचं? पायच्या लँग्वेज. मग 3rd क्वाड्रंटला मी π-θ लिहिणार का π+θ लिहिणार? तुमच्या समोर आहे सगळं, मी काहीच बोलत नाही. ते म्हणतात ना, चार्ट स्पीक्स बट डू यू नो द लँग्वेज. ओके नाही? कुठला क्वाड्रंट आहे हा? 3rd क्वाड्रंट. 3rd क्वाड्रंटला काय, π+θ. मग मी लिहिताना आता काय लिहिणार आहे सांगा बरं, चेक करा. therefore now we can write 3rd क्वाड्रंटच का घेतला, कारण इथे दिसतंय ना की टॅन पॉझिटिव्ह आहे. बरोबर. तुम्ही म्हणाल सर मग टॅन पहिल्या क्वाड्रंट मध्ये पण पॉझिटिव्ह आहे. अरे पण पहिल्या क्वाड्रंटला घेतलं ना ऑलरेडी. 5/6 म्हणजे किती, 30 डिग्री, जो ऑलरेडी आलेला आहे. बरोबर. चला आता वी कॅन राईट काय, tan थीटा इज इक्वल्स टू, बघा या 1/√3 ला 3rd क्वाड्रंट मध्ये आहे, म्हणून काय लिहिणार आपण, tan ऑफ व्हॉट इज इट, π+θ. आता थीटाची व्हॅल्यू किती आहे रे, माहिती का तुम्हाला? माहिती. therefore काय करूया, tan थीटा इज इक्वल्स टू tan ऑफ π+θ किती आपला, π/6.
आता नुसता पाय म्हणजे किती पुन्हा पाय अपॉन 1 देअरफोर काय मिळते रे चेक करा tan theta इज इक्वल्स टू राईट पंच 6 पाय प्लस लेफ्ट पंच पाय 6 पाय प्लस पाय 7 पाय अपॉन फ्रंट पंच म्हणजे किती आला रे ते बरोबर आहे का हे किती आलं tan ऑफ व्हॉट इज इट 7 पाय बाय 6 tan tan कॅन्सल पुन्हा म्हणजे मला थीटाची व्हॅल्यू किती मिळाली रे 7 पाय बाय 6 डू यू ऑल एग्री विथ मी करेक्ट देअरफोर फायनली काय लिहिणार आपण देअरफोर प्रिन्सिपल सोल्युशन्स आर देअरफोर काय म्हणूयात प्रिन्सिपल सोल्युशन्स आर कोणते आहेत रे थीटा इज इक्वल्स टू पाय बाय 6 and 7 पाय बाय 6 छान पैकी याला बॉक्स करायचा and this is what is my required solution सर्वांना कळालं नक्की आता तर कळायला पाहिजे होतं आता तरी कळायला पाहिजे होतं लक्ष दिलं असेल तर 100% कळायला पाहिजे होतं अजून नाही कळलं ओके ठीक आहे जाऊया नेक्स्ट क्वेश्चन येस आता इथे चेक करा इतक्या वेळ ती दुनिया होती ती पॉझिटिव्ह होती बरोबर आता काय झालंय निगेटिव्ह दुनिया व्हायला लागली बरोबर आता त्या निगेटिव्हला कसं सॉल्व्ह करायचं दॅट इज व्हॉट इज द चॅलेंज प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेमचं सोल्युशन काढायचं प्रिन्सिपल सोल्युशन बरोबर काहीच नाही आलं ऍटलीस्ट एवढं तरी लिहू शकतो ना रे आन्सर काय करूया कन्सिडर काय रे साइन थीटा इज इक्वल्स टू -1/2 बरोबर इथपर्यंत ओके आता लय भारी प्रश्न आहे आता मला सांगा इथं -1/2 आले बरोबर काय करायचं 1 मिनिटासाठी जसं लाईफ मध्ये निगेटिव्ह साईनला आपण निगेटिव्हिटीला अवॉइड करतो त्या निगेटिव्हिटीला अवॉइड करायचं बरोबर छान पैकी आपल्या समोर पॉझिटिव्ह नंबर इमॅजिन करायचा कुठला आहे पॉझिटिव्ह नंबर 1/2 ते मायनस करत ठेवले बरोबर आता 1/2 म्हणजे किती डिग्री रे साइन 1/2 कुठल्या डिग्रीला असतं 30 डिग्री बरोबर तर काय करूया त्याला छान पैकी असं लिहूयात का आपण कसं रे साइन ऑफ 30 म्हणजे किती रे पाय बाय 6 लिहू शकतो असं आपण सगळ्यांना पटते मी काय म्हणतोय म्हणजे साइन थीटा इज इक्वल टू हे मायनस साइन मी तसंच ठेवलं बरोबर आणि याला मी लिहिलं -π/6 एक मिनिट लक्षात घ्या इथे काय केलं मी -π/6 मध्ये निगेटिव्ह असतो बघा बरं चेक करा थर्ड आणि फोर्थ मध्ये निगेटिव्ह असतो बघा बरं थर्ड कारण इथं ऑल पॉझिटिव्ह आहे इथं साइन पॉझिटिव्ह म्हणजे थर्ड मध्ये फोर्थ मध्ये आपला आन्सर साइनचं निगेटिव्ह असणार आहे म्हणजे खरी प्रिन्सिपल व्हॅल्यू जी असणार आहे ना ती इथं आणि इथं असणार आहे म्हणजे ते जे -π/6 मिळाले ही खरी प्रिन्सिपल व्हॅल्यू आहे का रे मला काय म्हणायचं कळते का हा क्वेश्चन कसा ट्विकी आहे कारण मायनस साइन आलं भले आपण -π/6 काढले पण ती माझी प्रिन्सिपल व्हॅल्यू असूनही नाहीये माझी प्रिन्सिपल व्हॅल्यू ही थर्ड आणि फोर्थ क्वाड्रंट मध्येच असणार आहे का कारण थर्ड आणि फोर्थ मध्येच आपला साइन हा निगेटिव्ह असतो इथं टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह आहे इथं कॉस आणि सेक पॉझिटिव्ह आहे त्यामुळे आता याला लिहिणार कसं रे पाठव पण तो थीटा म्हणून लिहू शकत नाही आपण कारण तो प्रिन्सिपल सोल्युशन आपल्याला थर्ड मध्ये आणि फोर्थ मध्ये पाहिजे बरोबर therefore we can write आता थर्ड क्वाड्रंट आपण कसं लिहू शकतो बघा therefore for लिहितो मी इथं कसं रे for third quadrant आपल्याला काय मिळते sin theta is equals to याला लिहायचंय मला बरोबर काय लिहिणार याला sin थर्ड क्वाड्रंट काय रे पाय प्लस थीटा कॅन बी राईट लाईक दिस थर्ड क्वाड्रंटला पाय प्लस थीटा म्हणजे काय मिळते therefore sin of theta is equals to sin of पाय प्लस थीटाची व्हॅल्यू किती दिसते रे π/6 पण आपण ती लिहायची नाहीये बरोबर इथं लिहिताना लिहिणार ऍक्च्युअली इथं आन्सर मध्ये जे मगाशी लिहिलं होतं ना ते लिहायचं इथं जी व्हॅल्यू आहे ती इथे लिहिली बरोबर आता चेक करा नुसता पाय आता मायनस साइन येणार नाही तुम्ही म्हणा सर मायनस साइन कुठे गेलं तुम्हीच विचार करा ना पाय म्हणजे कुठला ऍक्सिस एक्स ऍक्सिसचा रूल काय नो चेंज बरोबर नो चेंज म्हणजे आता काय होते साइनचा आन्सर साइन मध्येच राहते बरोबर आता तुम्हीच बघा साइनचा आन्सर साइन मध्ये राहिलं म्हणजे थीटाची व्हॅल्यू किती माझी π/6 बघा बरं आन्सर निगेटिव्ह येते का यालाच मी फक्त असं लिहिले ना याला फक्त लिहिताना जे π/6 होतं ना त्याला लिहिताना मी काय केलं भले इथं पॉझिटिव्ह साइन लिहिलं पण पाय प्लस थीटा म्हणजे मायनस साइन थीटा आलाय डायरेक्ट साइन ऑफ पाय प्लस थीटा बरोबर पाय म्हणजे ऍक्सिस कुठला एक्स ऍक्सिसचा रूल काय नो चेंज म्हणजे माझा आन्सर काय मिळणार आहे साइन π/6 मिळणार आहे बरोबर पण पाय प्लस थीटा म्हणजे क्वाड्रंट कुठला आला थर्ड क्वाड्रंट मध्ये काय पॉझिटिव्ह टॅन आणि कॉट म्हणजे साइनचा आन्सर निगेटिव्ह आहे का नाही का म्हणजे यालाच निगेटिव्ह वर्ड मध्ये लिहिण्यापेक्षा मी त्याला पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट करून दिलं
सर्वांना कळते? नसेल कळत अजून एक प्रॉब्लेम आहे, काळजी करू नका. बरोबर. तर इथे काय लिहिलं आपण? दिस कॅन बी रिटन ॲज साइन ऑफ, इथे काय लिहिलं? नुसतं पाय म्हणजे पाय अपॉन 1/6. येस, लिहू का डायरेक्टली? 7 π/6. सो दिस इज व्हॉट इज माय साइन थीटा. आता साइन आणि साइन कॅन्सल, इथं मायनस साइन होता म्हणून कॅन्सल करता येत नव्हता. बरोबर. आता काय करू? जसं लॉगच्या आधी काहीतरी कोइफिशियंट असल्यास गायब होत नाही, बरोबर आहे? लॉगच्या त्या कोइफिशियंटला डोक्यावर घ्यावं लागतं, मग लॉग कॅन्सल. तसं मायनस साइन असला डायरेक्टली कॅन्सल करता येत नाही, राईट? बरं. मग आता थीटाची पहिली व्हॅल्यू किती आली रे? थीटाची पहिली व्हॅल्यू आली 7 π/6. बरोबर. दिस इज द फर्स्ट प्रिन्सिपल सोल्युशन दॅट वी हॅव गॉट. आता आपल्याला माहितीये की बाबा हा जो साइन आहे हा फक्त थर्ड क्वाड्रंट मध्येच नाही तर फोर्थ क्वाड्रंट मध्ये पण निगेटिव्ह आहे. बरोबर. मग आता त्या फोर्थ क्वाड्रंटला मला इंडिकेट करायचंय. सो हाऊ विल आय इंडिकेट द फोर्थ क्वाड्रंट? बघा बरं. नाव पुन्हा एकदा काय लिहू शकतो आपण? साइन थीटा इक्वल्स टू किती आलं? मायनस किती होते? मायनस π/6 होते. बरोबर. Therefore this can be written as sin theta equals to sin of. फोर्थ क्वाड्रंटला कसे इंडिकेट करतो रे? 2π minus theta. So can I write this as a 2π minus theta? बरोबर. त्या थीटाच्या ठिकाणी पुन्हा किती टाकणार आहे मी? म्हणजे ओरिजिनल व्हॅल्यूज टाकणार आहे पण लिहिणार नाही ती. बरोबर. तर काय मी ते चेक करा. Therefore sin theta equals to sin of what is it? 2π minus theta किती आपला? π/6. मायनस π/6 ने टाकायचा. थीटा हा जो ऍक्च्युअल आहे तो सबस्टिट्यूट करायचा. आता नुसता 2π म्हणजे पुन्हा किती? 2π/1. सो काय मिळालं चेक करा. sin theta equals to 12π minus π. लिहू का डायरेक्टली? किती आलं ते? 11 π/6. Therefore थीटाची व्हॅल्यू किती आली रे? 11 π/6. बरोबर. ही झाली माझी दुसरी व्हॅल्यू. आणि ठरल्याप्रमाणे प्रिन्सिपल सोल्युशनला नेहमी दोन व्हॅल्यू असतात. Therefore फायनली काय म्हणत आपण? प्रिन्सिपल सोल्युशन्स आर काय? थीटा इक्वल्स टू पहिली व्हॅल्यू किती आली आपली? चेक करा. पहिली व्हॅल्यू होती 7 π/6. सो थीटा इक्वल्स टू 7 π/6 अँड किती रे? 11 π/6. बरोबर. याला मी बॉक्स करणार अँड दिस इज व्हॉट इज माय रिक्वायर्ड सोल्युशन. म्हणजे हे तुम्हाला ऑलरेडी माहित आहे. अलाइड अँगलचा कॉन्सेप्ट आपण 11th मध्येच लर्न केलाय. फक्त त्याला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स मध्ये आपण थोडंसं जस्टिफाय करायचा प्रयत्न करतो. बरोबर. चला आता एक लास्ट क्वेश्चन सॉल्व्ह करूया जेणेकरून प्रिन्सिपल सोल्युशन आपल्याला क्लिअर होऊन जाईल. नंतर आपण काही एक्स्ट्रा क्वेश्चन्स बुक मध्ये असतील शोधून ठेवा, जरा ओपन करून शोधून ठेवा. बुक मध्ये काही क्वेश्चन असतील आपण ते सॉल्व्ह करूया. बरोबर. आता काय दिलं बघा आपल्याला? टॅन थीटा दिलाय आपल्याला -1. बरोबर. पुन्हा एकदा निगेटिव्हिटी आली लाईफ मध्ये. बरोबर. काय करणार? सगळ्यांनी लक्ष द्या. सगळ्यात पहिल्यांदा जे माहिती ते कन्सिडर किती रे? टॅन थीटा इक्वल्स टू -1. बरोबर. आता त्या मायनसला एक मिनिट इग्नोर मारायचं नेहमीप्रमाणे. Therefore टॅन थीटा इज इक्वल्स टू हे मायनस साइन असं राहिलं. आता कुठल्या टॅनच्या अँगलला आन्सर 1 असतं रे? 45 डिग्री. तर इथे लिहिताना काय लिहिणार मी? टॅन ऑफ 45 डिग्री. कारण टॅन 45 1 असतं. बरोबर. इथपर्यंत ओके. टॅन कट करू शकतो का रे? इथं तर नाही कट करू शकतो. बरोबर. आता क्वेश्चन मध्ये टॅन निगेटिव्ह आहे. टॅन निगेटिव्ह कुठल्या क्वाड्रंट मध्ये असतो रे? सेकंड आणि फोर्थ. आता सेकंड क्वाड्रंटला मला इंडिकेट करायचे. बरोबर. काय करूया आपण? फॉर सेकंड क्वाड्रंट. आधी पहिली केस लिहिलाय. बरोबर. फॉर सेकंड क्वाड्रंट. हे सर्वांना कळते ना मी काय बोलतोय ते? फॉर सेकंड क्वाड्रंट हाऊ विल आय राईट? बघा. टॅन ऑफ थीटा इज इक्वल टू किती दिले आपल्याला? -1. Therefore can I write this as tan of theta equals to second quadrant? किती आला? tan of what is it? π minus theta. थीटाची व्हॅल्यू किती घेणार रे मी? π/4 घेणार. जेवतंय का मी काय करतोय? बरोबर. म्हणजे काय मिळते चेक करा. Therefore tan of theta is equals to tan of what is it? π minus थीटा किती आहे रे माझा? π/4. ओके इथपर्यंत. Therefore tan of theta is equals to tan of घ्या बरं एलसीएम. पाय म्हणजे π/1. 4π minus π म्हणजे किती आलं रे? 3π/4. बरोबर इथपर्यंत. Therefore थीटाची पहिली व्हॅल्यू किती आली रे माझी? 3π/4. कळतंय का? ही पहिली व्हॅल्यू का नाही घेतलेली मी? निगेटिव्ह साइन आलं होतं म्हणून. म्हणजे आपण पॉझिटिव्ह वाले क्वेश्चन्स पण घेतले, निगेटिव्ह वाले पण क्वेश्चन्स. आणि हा व्हिडिओ डेडिकेटली फक्त प्रिन्सिपल सोल्युशन साठीच बनवलाय. बऱ्याच मुलांना नंतर प्रॉब्लेम येतो. आय डोंट नो वाय. पण अलाइड अँगल मध्ये आपण 11th मध्येच लर्न केलेलं आहे. त्यालाच फक्त एक्स ऍक्सिसच्या लँग्वेज मध्ये लिहायचं बस. प्रिन्सिपल सोल्युशन म्हणजे एक्स ऍक्सिस. दॅट्स इट.
बरोबर. वाय कडे गेलोय का मी, कुठंच वाय वापरला नाही. आणि फंक्शन पण तीनच ठेवायचे, साइन, कॉस, टॅन, बस. सेक, कोसेक आणि कॉट लक्षात द्यायचं नाही, त्याला कन्वर्ट करायचं. राईट. पहिलं प्रिन्सिपल सोल्युशन आलं. आता काय करूयात रे, कुठला रे आता, फॉर फोर्थ क्वाड्रंट. बरोबर ना. फोर्थ क्वाड्रंट मध्ये पण टॅन निगेटिव्ह आहे आपला, हो की नाही. काय करूयात रे त्याला आपण, टॅन थीटा किती दिला आपल्याला गिवन मध्ये, -1. बरोबर. देअरफॉर त्याला काय लिहू शकतो आपण, टॅन ऑफ थीटा इज इक्वल टू फोर्थ क्वाड्रंट. कसं लिहिणार, 2 पाय मायनस थीटा लिहिणार. सो इट इज टॅन ऑफ व्हॉट इज इट, 2 पाय मायनस थीटा. डू यू ऑल एग्री विथ मी. देअरफॉर काय माहिती चेक करा, टॅन ऑफ थीटा इज इक्वल टू टॅन ऑफ 2 पाय मायनस थीटा किती लिहिणार मी, जो ओरिजिनल आहे तो. बरोबर. किती आला रे तो माझा, π/4. देअरफॉर टॅन ऑफ थीटा इज इक्वल टू टॅन ऑफ नुसता 2 पाय म्हणजे 2 पाय/1. येऊ काय डायरेक्टली, किती आला, 7 π/4. म्हणजे माझी थीटाची दुसरी व्हॅल्यू किती आली रे, 7 π/4. बरोबर. म्हणजे तुम्ही चेक करायचं की 45 च्या मल्टिपल मध्ये बघा, π/4 45, 3 π/4 म्हणजे काय, 3 × 45, 7 π/4 म्हणजे 7 × 45. झेपते का. करेक्ट. देअरफॉर फायनली काय करूयात आपण, प्रिन्सिपल सोल्युशन्स आर कोणते तरी, छान. किती आला, थीटा इक्वल्स टू 3 π/4 अँड 7 π/4. याला मी बॉक्स करणार अँड दिस इज व्हॉट इज माय रिक्वायर्ड सोल्युशन. झेपला नक्की, शुअर, 100%. आता एक क्वेश्चन मी ऍडिशनल घेतो. ऍक्च्युली मला जे कव्हर करायचे होते ते झाले, पण एक क्वेश्चन मी ऍडिशनल घेतो, कारण हा क्वेश्चन साठीच्या एका प्रिलिम मध्ये विचारला होता आणि मला आठवते तो मुलांना सॉल्व्ह करता नव्हता. बघू बरं एक मिनिट, मला कोसेक वाला काहीतरी क्वेश्चन आहे, तो आहे ना, कुठला आहे, एक मिनिट. हा, परफेक्ट. बघा क्वेश्चन काय दिला होता, मला हा क्वेश्चन डोक्यात बसला, म्हणलं का नाही जमला मुलांना. बघा क्वेश्चन काय होता, √3 टाइम्स कोसेक थीटा +2 = 0. बरोबर. त्यांनी सांगितले फाइंड द प्रिन्सिपल सोल्युशन. आणि आपल्यापैकी जी प्रिव्हियस बॅच होती तुमची, त्यातले जे ऍक्च्युली जे ज्यांना काय येत नाही त्यांच्याकडे एक्सपेक्टेशन काय ठेवणार, पण ज्यांना येत होतं मॅथ्स त्यांना बी झेपलं नाही. अरे ह्याचं कसं काय प्रिन्सिपल सोल्युशन काढायचं, कारण हे एक इक्वेशनच्या लँग्वेज मध्ये दिले. बरोबर. आणि त्यांना झेपलं नाही, म्हणजे आय डोंट नो वाय त्यांना काय नाही झेपलं. याला आपण सॉल्व्ह करू शकतो का रे, 100% सॉल्व्ह करू शकतो. कसं सॉल्व्ह करू शकतो, काय करणार आहे तुम्ही, काय रे, सगळ्यात पहिल्यांदा कन्सिडर, बाकीची दुनिया नंतर येत नाही, ते नंतर, आधी घे. बरोबर. किती, √3 टाइम्स कोसेक थीटा +2 = 0. व्हॉट विल बी युअर नेक्स्ट स्टेप. जगा चेतक तूच भावा, आज काय खाल्ले, √3 टाइम्स रोज उपाशी येत जा, इक्वल्स टू -2. बरोबर. येस ऑर नो. नेक्स्ट स्टेप, जगास देअरफॉर काय आले रे, कोसेक ऑफ थीटा इक्वल्स टू -2/√3. आता मी काय सांगितले, प्रिन्सिपल सोल्युशनला नेहमी 3 फंक्शन मध्ये ठेवायचं. कुठले कुठले, साइन, कॉस, टॅन. या कोसेकला मी कशामध्ये कन्वर्ट करू शकतो, करेक्ट. देअरफॉर काय म्हणू शकतो, देअरफॉर वी गेट काय रे, साइन थीटा इक्वल्स टू -√3/2. दॅट्स इट. पुन्हा निगेटिव्हिटी आली आयुष्यात, काय करणार आहे आपण, देअरफॉर अवॉइड दॅट निगेटिव्ह साइन. साइन थीटा मायनसच राहिलं. साइनच्या कुठल्या अँगलला 3/2, 60 डिग्री. सो इथे किती आलं रे, साइन ऑफ 60. 60 म्हणजे किती रे, π/3. साइन साइन कॅन्सल होऊ शकत नाही, फक्त प्रिन्सिपल सोल्युशन साठी बोलतोय मी. इतर वेळ डायरेक्ट उडवा, थीटा -π/3. बरोबर. प्रिन्सिपल सोल्युशनला नाही करायचं. बरोबर. आता हे लिहिलं आपण. नाव आता काय माहिती आपल्याला, साइन निगेटिव्ह कुठल्या क्वाड्रंट मध्ये, ASTC म्हणजे थर्ड मध्ये आणि फोर्थ. आता काय करूया रे, फॉर थर्ड क्वाड्रंट. बरोबर आहे. आपण लिहू शकतो ना, ज्यावेळी निगेटिव्ह येईल त्यावेळी आपण असं लिहू शकतो, फॉर थर्ड क्वाड्रंट. काय करूया तरी आपण क्वेश्चन लिहूया. आपण इथं आलो ना, क्वेश्चनला मॉडिफाय इथे केले, ते नाही राहिलं. आता क्वेश्चन इथं आलोय, काय रे, साइन थीटा आपल्याला किती दिलाय, -√3/2. देअरफॉर साइन थीटा इक्वल्स टू, थर्ड क्वाड्रंटला कसं रिप्रेझेंट करतो, गणेश. बाकीच्याने अजिबात समज ठेवत नाही म्हणायचा. थर्ड क्वाड्रंट, अपूर्व उचलून फेकून दिला तू, खरं सांगतो तू जड असते, दोघांना जणीत मी. हा बोल.
थर्ड क्वाड्रंट. त्याला काय शिव्या आता, त्याला शिव्या घाल त्याला, आम्हाला नाही ऐकू आलं पाहिजे. मग काय ते चांगलं सांगतोय आम्ही, व्यवस्थितपणे लर्न करतोय, त्याला समाजसेवक अजिबात नाही. काल यांना शिक्षा केली, कॉपी केली म्हणून तू तेच करतोय का परत? चांगल्यासाठी सांगतोय रे मी. माझं काय म्हणणे, लेट हिम ट्राय ना. काय होईल जास्तीत जास्त? येणार नाही किंवा चुकेल, ह्याच्या व्यतिरिक्त काय होणार नाही. एक तर येणार नाही किंवा चुकेल. येणार नाही याचा अर्थ काय की त्यांनी लक्ष दिलं नाही. चुकेल याचा अर्थ काय, कसा कॉन्सेप्ट गडबडले अजून. थर्ड क्वाड्रंट कसं इंडिकेट करतोय? पाय प्लस थीटा. बरोबर. मग त्याला लिहू करायचं आता पाय प्लस थीटाच्या लँग्वेज मध्ये. इथं बघा बरं, साइन निगेटिव्ह आहे ना, साइन निगेटिव्ह थर्ड क्वाड्रंट मध्ये असतो. सो इट इज साइन ऑफ व्हॉट इज इट? पाय प्लस थीटा. थीटाची व्हॅल्यू किती देणार मी? हा कोणतरी काहीतरी वेगळं बोललं. √2/3 कोण आहे? तू होती का? थीटा किती लिहिणार रे मी? π/3. चला मला आता लिहूया, काय करूया? देअरफॉर साइन थीटा इक्वल्स टू साइन ऑफ पाय प्लस थीटा. थीटा किती आला आपला? π/3. नुसता पाय म्हणजे किती रे? π/1. देअरफॉर साइन थीटा इक्वल्स टू साइन ऑफ किती आला रे? 3π + π. लिहू का डायरेक्टली? 4π/3. देअरफॉर थीटाची पहिली व्हॅल्यू किती आली रे? 4π/3. ही झाली माझी पहिली प्रिन्सिपल व्हॅल्यू. नाव आता साइन कुठल्या क्वाड्रंट मध्ये अजून निगेटिव्ह असतो रे? थर्ड. बरोबर. फोर्थ मध्ये पण निगेटिव्ह असतो. बरोबर. आता काय करूयात रे? देअरफॉर काय करूयात? साइन थीटा इक्वल्स टू -√3/2. देअरफॉर साइन थीटा इक्वल्स टू लिहायचा फोर्थ क्वाड्रंट. तन्वी फोर्थ क्वाड्रंटला कसं लिहायचं आता? तुझ्यासाठी मी पुन्हा फोर्थ क्वाड्रंट. हाऊ विल आय राईट फोर्थ क्वाड्रंट? झकास. धन्यवाद. बरोबर. काय आलं रे? 2π - थीटा. सो कॅन आय राईट दिस ॲज साइन ऑफ 2π - थीटा. थीटाची व्हॅल्यू पुन्हा π/3. ओरिजिनल व्हॅल्यू लिहायची. बरोबर ना? म्हणजे किती मिळालं चेक करा. साइन ऑफ थीटा इक्वल्स टू साइन ऑफ 2π - π/3. बरोबर आहे का रे? आता नुसता 2π म्हणजे पुन्हा किती रे? 2π/1. 6π - π म्हणजे किती? π/3. देअरफॉर साइन थीटा इक्वल्स टू साइन ऑफ 5π/3. बरोबर आहे का रे? साइन साइन कॅन्सल. थीटाची व्हॅल्यू किती आली रे? 5π/3. ओके का इथपर्यंत? देअरफॉर फायनली काय म्हणूयात आपण? प्रिन्सिपल सोल्युशन्स आर कोणते आले रे? थीटा इक्वल्स टू आधी किती आला आपला? 4π/3. अरे जवळ आले बघा बरं. 4π/3 अँड 5π/3. याला छानपैकी बॉक्स करणार. अँड दिस इज व्हॉट इज माय रिक्वायर्ड सोल्युशन. सर्वांना कळालं का रे नक्की? बरोबर. मी गॅरंटेडली सांगतो, जर हा काही झाला असेल आपला, किती मला वाटते 20-25 मिनिटाचा व्हिडिओ झाला असेल हा. बरोबर. हा जरी व्हिडिओ लर्न केला ना तुम्ही, तरी सुद्धा तुम्ही प्रिन्सिपल सोल्युशनचा कुठलाही एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. याच्यामध्ये इंटेन्शनली मी काय केले? पॉझिटिव्ह वाले क्वेश्चन्स आणि निगेटिव्ह वाले क्वेश्चन्स दोन्ही कन्सिडर केले. या पर्टिक्युलर व्हिडिओचं कन्क्लुजन एकच आहे, जर आपलं गिव्हन आन्सर पॉझिटिव्ह असेल तर जो स्टँडर्ड अँगल आहे त्याच अँगल मध्ये मी अजून एक अँगल ऍड करणार. जो आपलं पॉझिटिव्ह आन्सर असेल तर जे आन्सर पहिल्यांदा मिळेल त्याच्यामध्येच मी दुसरा एक अँगल ऍड करणार. आणि ज्यावेळी माझा आन्सर निगेटिव्ह असेल, क्वेश्चनच निगेटिव्ह असेल, त्यावेळी मला ओरिजिनल आन्सर काढायचे, पण त्या ओरिजिनल आन्सर पासून 2 आन्सर्स डेव्हलप करायचे. त्या ओरिजिनल आन्सरला असं नाही की मी अंडर एस्टिमेट करणार, त्या ओरिजिनल आन्सर पासूनच मला दुसरी 2 आन्सर डेव्हलप करायचे, कारण हे 2 माझे प्रिन्सिपल सोल्युशन असतात. मला काय म्हणायचं कळालं नक्की? शुअर. डन.